हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मला वाटतं तुम्ही ठीकच असाल आणि बी हेल्दी एक नंबर. तर आपण घेऊन आलो आहे वर्ग 10वीचा मॅथ 2चा चॅप्टर जॉमेट्री. जॉमेट्री बघा, चॅप्टर चॅप्टर नेम आहे सिमिलॅरिटी. काय सिमिलॅरिटी? सिमिलॅरिटी म्हणजे पहिले आपण समजून घेऊ का काय होतं सिमिलॅरिटी म्हणजे काय होणार आहे. तर आपण शिकून घेऊ. पहिल्यांदा आपल्याला माहितीच आहे, वर्ग आपण 8वी 9वी मध्ये शिकलेलो आहोत की एरिया काय काढावा लागतो आपल्याला. पहिल्यांदा एरिया. तर आपल्याला ट्रायंगलचा एरिया माहित पाहिजे. समजा आपल्याकडे एक ट्रायंगल आहे बघा. हा एक असा आहे, आपल्याकडे एक ट्रायंगल आहे. हा एक आपल्याकडे ट्रायंगल आहे बघा. हा ट्रायंगल आहे. मी याला एक लाईन काढली. याला मी दिला एम, याला दिला डी, याला दिला पी आणि इथे दिला क्यू. याला मी लाईन दिली. माझ्याकडे मला माहीत आहे की हा माझा ट्रायंगल आहे. ही माझी काय हाईट आहे. काय आहे? हाईट आहे. हा माझा काय आहे तर बेस आहे. आणि आपण शिकत होतो 8वी 9वी मध्ये शिकलो तेच शिकणार आहोत आपण. तर 8वी 9वी शिकलो तो एरिया काय काढायचं आहे आपल्याला. या ट्रायंगलचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर स्पेसिफिक फॉर्म्युला त्याच्यासाठी. काय स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. काय म्हणलो बाई? स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. तू लक्षात ठेव जा. काय स्पेसिफिक फॉर्म्युला आहे ना. आपण त्या स्पेसिफिक फॉर्म्युल्यानुसारच आपण सोडवणार आहोत. तर फॉर्म्युला असा आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल, एरिया ऑफ अ ट्रायंगल, एरिया ऑफ अ ट्रायंगल. काय आहे फॉर्म्युला? काय आहे फॉर्म्युला? मी इथे लिहितो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा आपण वर्ग 10वी 8वी मध्ये शिकत होतो. आणि आता आपल्याला याचा उपयोग वर्ग 10वी मध्ये कशासाठी होणार आहे तर रेशो काढण्यासाठी आणि त्या ट्रायंगलच्या सिमिलॅरिटी म्हणजे समानता कशा आहेत, ते एकामेकाशी परस्पर संबंध कसा आहे त्यांचा, ते आपण बघणार आहोत. तर मी पहिल्यांदा याला रफ करून घेतो. तर हा फॉर्म्युला तुम्ही आठवून ठेवायचा. याच फॉर्म्युल्यानुसार आपण आता उपयोग करणार आहोत. तर बघा, पहिलीच प्रॉपर्टी आपली, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. आता तुम्हाला माहित पाहिजे रेशो म्हणजे काय होते. रेशो म्हणजे काय होते? रेशो म्हणजे तर होतो हा या फॉर्ममध्ये इस्टूच्या फॉर्ममध्ये लिहितात बघा. समजा माझ्याकडे रेशो आहे एम अँड एन. एम अँड एन हा माझ्याकडे रेशो काढायचा मला, तर मी याला असा लिहू शकतो ना, एम इज टू एन. याला म्हणतात रेशो. हा काय आहे तर हा रेशो आहे. या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिणे आणि त्याच्यानुसार आपण अपॉनच्या फॉर्ममध्ये काढून आपण ते अधिक जास्तीत जास्त गणित सोडवू शकतो. तर बघा, पहिले आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत. पहिल्यांदा सिच्युएशन वाचून घेऊ. कंडिशन काय आहे तर बघा, इन ट्रायंगल एडी इज द हाईट अँड बीसी इज द बेस. एक ट्रायंगल दिला आहे बघा, पहिला ट्रायंगल, त्याची हाईट आहे एडी. काय म्हणत आहे? त्याची हाईट काय एडी आहे आणि त्याचा बेस किती आहे तर बीसी आहे. बेस काय आहे तर बीसी आहे. आणि दुसरी कंडिशन बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी एस इज द हाईट. काय पी एस इज द काय हाईट आहे आणि क्यू आर इज द बेस. क्यू आर काय आहे तर आपला क्यू आर काय बेस आहे. तर मी असा म्हणू शकतो, मला एरिया ऑफ अ ट्रायंगल करायचा, एरिया काढायचा आहे, तर मी म्हणू शकतो एरिया ऑफ अ ट्रायंगल, एरिया ऑफ अ ट्रायंगल काय आहे ए बी सी. कोणता आपला जो त्रिकोण आहे ए बी सी अपॉन, मला इस्टूच्या फॉर्म रेशोच्या फॉर्म मध्ये काढायचे ना. तर एरिया ऑफ अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आपल्याला दुसरा पी क्यू आर. कोणता आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर. तर माझ्याकडे दोन ट्रायंगल आहेत. मग आपण या कंडिशनमध्ये आपला फॉर्म्युला काय म्हणतो तर फॉर्म्युल्यानुसारच आपण लावणार आहोत. फॉर्म्युला काय आहे तर बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. काय आहे तर आपला फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. अपॉन मध्ये लिहितो मी, याचा पण तोच आहे ना, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर आपण त्या बघून घेऊ काही काय आहेत. तर मला सांगा तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ. जसा तसा लिहू किंवा हाफ पहिल्यांदा काढू पण शकतो आपण. हाफ याला आपण असा काढू पण शकतो बघा. कॅन्सल झाले, हाफ ऑफ कॅन्सल, हाफ ऑफ कॅन्सल. बेस काय आहे तर बघा, बेस आहे बीसी इंटू काय आहे हाईट. काय आहे तर आपली हाईट आहे एडी. अपॉन मध्ये लिहायचा. दुसरा ट्रायंगल काय आहे तर बेस काय दुसऱ्या ट्रायंगलचा क्यू आर आहे. काय आहे तर क्यू आर आहे.
हाईट काय आहे तर PS आहे. मग मला सांगा, आपण लिहिलं, आपण याला, हा माझा काय फर्स्ट ट्रायंगल आहे, हा माझा सेकंड ट्रायंगल आहे. मला रिप्रेझेंट करायचं आहे, मी याला असा पण म्हणू शकतो ना, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC. BC काय आहे माझा तर बेस आहे. मी याला हा जो ट्रायंगल आहे याला मी B1 देऊ शकतो आणि हा B2 आहे माझा. याला हाईटला H2 देऊ शकतो आणि हा H1. मी असं याला रिप्रेझेंट करतो. मी याला देतो B1 इंटू, याला देतो मी H1, पण हा कारण माझा पहिला ट्रायंगल आहे ना, आणि दुसरा ट्रायंगल तर B2 इंटू H2 काय आहे. तर या प्रकारे आपण आता समोरचे जे गणित आहेत ना ते सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन आहेत. आता मी त्या कंडिशन सांगतो तुम्हाला. कंडिशन आहेत सोप्या आहेत, 1 आणि 2 कंडिशन आहेत, 2-3 कंडिशन आहेत. एक सारखी एक कंडिशन आहे आणि ज्या वेळेस पायासारखा असला तर का होणार आहे, मग त्याच्यामध्ये म्हणजे बेस सारखा असला तर काय होईल, आणि दुसरा आहे त्याच्यानंतर काय हाईट अगर सारखी असली तर काय होणार आहे, त्या सिच्युएशनमध्ये आपण कसा सोडवणार आहोत तर ते आता आपण बघणार आहोत. तर लक्ष द्या. पण बघत होता कंडिशन नंबर फर्स्ट. कंडिशन नंबर फर्स्ट असे होतील, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, देन जेव्हा अगर दोन त्रिकोणाची बाजू का असेल, हाईट का असेल सेम असेल, इक्वल असेल, तर आपण त्या कंडिशनमध्ये काय करू शकतो. तर आपण काय करू शकतो तर बघा, आपण मग आधी शिकलो होता एरिया ऑफ अ ट्रायंगल काय. फर्स्ट माझा ट्रायंगल आहे ABC, ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल काय माझा PQR इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय होता, फॉर्म्युलाच होता हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू, मी डायरेक्ट बेसच सांगा मला, बेस काय आहे तर बेस आहे माझा BC इंटू हाईट काय आहे तर हाईट माझा AD, हाफ इंटू माझा बेस काय आहे तर QR आहे इंटू हाईट आहे PS. मग मी याला असा लिहू शकतो, हाफ कॅन्सल, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR. काय लिहू शकतो मी BC इंटू माझा AD काय आहे, AD मी काय कशाने दर्शवलाय, H ने दर्शवलाय, तर मी H लिहू शकतो कारण माझा हाईट आहे तो. दुसरा माझ्या हाईट काय इथं PS हाईट आहे, मी त्याला H ने दर्शवणार आहोत, तर माझा QR लिहू आपण इथं, आणि PS काय आहे तर H आहे, तर H लिहू. मग मला सांगा HH हाईट आहे कॅन्सल होतो, आणि मग मी असा लिहू शकतो BC अपॉन QR. मी त्याला मागच्या वेळेस पण सांगितला का होणार आहे, BC अपॉन QR इज इक्वल टू, हा काय फर्स्ट ट्रायंगल आहे आणि हा काय सेकंड ट्रायंगल आहे, B1 अपॉन B2. हा आपला आन्सर आहे. जेव्हा आपण हाईट सेम दिली असेल तर आपल्याला बेस निघेल. आपला जेव्हा हाईट दिली असेल तेव्हा बेस निघेल. आणि आता कंडिशन नंबर दुसरी बघणार आहोत आपण, तर मी याला रफ करून घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 आहे, इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, जेव्हा अगर त्या दोन ट्रायंगलची बेस जो आहे म्हणजे पाया जो आहे इक्वल असेल, तर त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो. तर बघा, आपला फॉर्म्युला होता एरिया ऑफ अ ट्रायंगल. एरिया ऑफ अ ट्रायंगल कोणते कोणते ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला, ABC. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोणता आहे तर बघा ABP. कोणता आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABP. मग आपला फॉर्म्युलाच होता, तर होता हाफ इंटू बेस काय आहे तर बघा बेस आहे याचा, या ABC ट्रायंगलचा आहे, या ABC ट्रायंगलचा बेस काय तर AB आहे. काय आहे AB. हाईट काय आहे तर हाईट मी म्हणू शकतो CD आहे. काय आहे CD अपॉन हाफ, याचा पण फॉर्म्युला आपला तोच असतो,
याचा काय बेस काय आहे, तर याचा पण बेस काय असेल, ए बीच असेल, इंटू हाईट काय आहे, तर याची हाईट वेगळी आहे, पी आणि क्यू आहे. काय आहे, पी क्यू. तर मग मी या सिच्युएशन मध्ये म्हणू शकतो, या सिच्युएशन आता काय होणार आहे, हाफ हाफ कॅन्सल होतात, ए बी कॅन्सल होईल, ए बी कॅन्सल होईल, म्हणजे बेस बेस काय होईल, कॅन्सल होईल, आणि राहिला काय आपल्याजवळ सी डी अपॉन पी क्यू. काय राहिला आपल्याजवळ, सी डी अपॉन पी क्यू. मग सी डी अपॉन पी क्यू काय, सी डीची व्हॅल्यू काय आहे, तर H1 आहे, आणि पी क्यूची व्हॅल्यू काय आहे, तर H2 आहे. तर आपण या केसमध्ये जर अगर बेस समान असेल तर आपण आपल्या ट्रायंगलचा का निघेल, आपल्या ट्रायंगलचा हाईट निघेल. तर का त्याचा गुणोत्तर का निघेल, रेशो का निघेल, याला आपण H1:H2 असे पण आपण म्हणू शकतो. असा आपला रेशो निघेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा चॅनलला. असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. हा वर्ग 10वीचा आहे, तुमचा जो वर्ग आहे त्या वर्गाचा पण तुम्ही कमेंट करू शकता, त्या वर्गाचा पण आपण व्हिडिओ घालून देऊ. उद्या भेटू याच व्हिडिओवर. तर ठीक आहे, धन्यवाद.